पास का लेना होगा तो उतार के लेना पड़ेगा, तो आप किसी और मोबाइल लेके आज बहुत सारी सरप्राइजेज आप लोग के लिए। सोचो मेरे ऐसा मिले क्या? खरं तर आपण आधी श्लोक घेऊया गणपतीचा, मग प्रास्ताविकाला सुरुवात करूया. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा सर्वमङ्गलमाङ्गल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यम्बके गौरी नारायणे नमस्तुते. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. कैसे हो झूला जी? हेलो, कैसे हो आप? चल पा रहे हो ना? अरे आरुष के भाई, हम सोच रहे वहाँ पे रख दे. सबका पीछे का दिख रहा है, आगे का कोई दिख नहीं रहा है. देखो देखो कैसे कॉर्नर में रखना पड़ेगा ताकि सब लोग पीछे. भैया दे दो वहाँ पे ही सही रहेगा शायद. बत्तीस आहे आणि जीभ एकच आहे, पण ही जीभ माणसाला खूप दिवस घरामध्ये चांगल्या चांगल्या व्यक्तीशी आपला संबंध दुखवतो. ही जीभ म्हणून भगवंताने गीतेमध्ये सांगितलेली आहे, मय्यो मनादस्व मयी बुद्धी निवेशया न शिष्येशी मय्यो अथर्वध्वं न संशया. तू सकाळी उठल्यावर तुझी मन बुद्धी माझ्याकडे ठेव. गुरु केले होते, कसे केले होते ते 24 गुरु? ज्याच्याकडनं चांगले मिळाले तो गुरु झाला जीवनात. मग आपल्यासाठी मोहिता मॅडम या सुद्धा आरोग्य चांगलं राखण्यासाठी आपल्याला त्या रोज जे आपल्याला चांगलं चांगलं हे करतात ते आपल्यासाठी गुरु आहे. आजचा दिवस जो आहे खऱ्या अर्थाने योगा डे उद्या आहे. योगा डे म्हणजे काय? आरोग्य चांगलं ठेवणे म्हणजे खऱ्या अर्थाने गुरु. तर अशा गुरु आपल्याला लाभले आहे. या गुरुविषयी आता आपल्याला काय करायचं आहे? एक एक मिनिट आपल्याला मनोगत आधी व्यक्त करायचं आहे. सगळ्यांचं मनोगत झाल्यानंतर आपण काय करणार आहोत? आपण सगळ्या भगिनींनी मिळून मोहिता मॅडम साठी जे काही आपण छोट्यातलं छोटं फुल नाही, फुलाची पाकळी, पण पाकळी खूप महत्वाची असते. फुलापेक्षा पाकळी खूप महत्वाची असते. कोतभर तांदळापेक्षा एका तांदळाला खूप महत्व असतं. कारण भगवान श्रीकृष्णाने एकच व्रत खाल्ल्यानंतर हे कर दिलेलं आहे. म्हणून पुन्हा एक फुलाची पाकळी आपल्या सगळ्यांच्या प्रतिनिधी स्वरूप आपल्याला त्यांचं स्वागत आधी करायचं आहे. तर पिसाताईंना मी विनंती करेन की त्यांनी आपल्या सगळ्यांच्या वतीने आधी हातात द्यायचं आहे आणि मग आपण सगळ्या जणी इथे येऊन हात लावणार आहोत. पण प्रथम पिसाताई मोहिता मॅडमला त्यांच्या हातात आपलं जे काही पूर्ण फुलाची पाकळी आहे ते आपण त्यांचं स्वागत करणार आहोत. व्हिडिओ कर. सगळ्यांनी टाळ्या वाजवा. स्वागतांचं आमचं हलकं फुलकं छोटंसं किती दिवस जॉईन केलं आहे?
जॉईन किती दिवस? आता बोला किती दिवस येते? मी इथे आल्यापासून मला खूप छान वाटतंय आणि माझं वजन कमी झालेलं आहे आणि माझा हात पण दुखायचा राहिला. मी गेल्या महिन्याभरामध्ये म्हणजे 15 मे पासून इथे जॉईन झाली आहे. 15 मे ते आजची तारीख. पण 1 महिन्यात मला खूप फरक पडला. माझा हा स्पॉन्डिलाइटिसचा त्रास होता, कमरेचा त्रास होता. मी योगाला येते त्यामुळे मला खूपच फरक पडला. म्हणजे असं वाटतं की ते जॉईनच करून अखंड राहावं म्हणजे आपली तब्येत आणखी छान होईल. तसं माझं वय 52 आहे. मी कालच सांगितलं 3 महिन्यापूर्वी कंपनीचे जे बेस्ट चेकअप लागेल माझं वय 280 होतं आणि आता जे बघ केलं 140 वर गेलं. पण खूप छान वाटतं. सकाळी पण आवडायचं इथे मला योगाला जायचंच आहे असं. इथं आल्यापासून मला बरंच असं मोकळं वाटलं. जे घरी राहिलं सुस्त वाटायचं, जास्त काही कामाची इच्छा व्हायची, झालं तर एकदम फ्रेश वाटतं. 4 बाहेर झाल्यानंतर मोकळं वाटतं. घरी फक्त मुलं पत्नी बस तेवढंच होतं. झालं भरपूर फरक पडला. तर मी प्रश्न विचारेल, सांगायचं त्याचं उत्तर. आता तुम्ही कधीपासून योगा जॉईन केला? मी जॉईन म्हणजे कधी येते आणि कधी नाही. आता जॉईन करणार, सोमवारपासून रेग्युलर करणार. इथे आल्यानंतर तुम्हाला काय जाणवलं? इथं आल्यावर बरं वाटतं, जरा फ्रेश मध्ये ज्या व्याधी होत्या त्याच्यात काही बदल झाला का? हा बदल होतोय, छान वाटतंय, बरं वाटतं. माझ्या इथल्या गुरुमाऊली त्या सर्वांना योगा खूप चांगल्या प्रकारे शिकवतात व समजून सांगतात. त्यामुळे मनशांती मिळते, दिवसभर फ्रेश वाटते, अंग हलके होते, बारीक सारीक आजार कमी होतात. मी बऱ्याच वेळेला काही दुखत असेल तर त्यांना सांगत असते. त्यावर ते चांगले औषध सांगतात आणि त्यामुळे छान वाटते. त्या सर्वांशी मिळून मिसळून वागतात व हसतमुख असतात म्हणून त्या मला खूप आवडतात. आपण त्यांच्यासाठी आणि त्यांच्या कुटुंबियांसाठी ईश्वराकडे प्रार्थना करूया. हे ईश्वरा, त्यांना चांगले आरोग्य दे, सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव, त्यांचे भले कर, कल्याण कर, रक्षण कर. ज्ञानरूपी वसा आम्ही चालवू हा पुढे वारसा. धन्यवाद. त्याच्याबद्दल तुम्हाला काय वाटतं? तुमच्यात काही बदल झाला का? छानच वाटतं. मला काही रोज यायला जमत नाही, सॅटर्डे संडे जमतं, पण खूपच छान वाटतंय. अरे उज्ज्वलाला नातू झाला आणि सगळ्यांनी टाळ्या वाजवा. आता त्यांचं मनोगत व्यक्त करते. मी उज्ज्वला पोंगळे, माझं वय 55. मी मोनिका मॅडमकडे जॉईन झाल्यापासून माझ्या तब्येतीमध्ये खूपच फरक पडला आहे. माझी शुगर 200-250 होती, ती आता जेवणानंतर 145 झाली आहे. आणि मी मला गॅप पडल्यामुळं जे मोनिका मॅडमने शिकवले ते मी घरी करते, त्याच्यामुळे माझ्या तब्येतीमध्ये खूपच छान मनोगत आपलं व्यक्त करा. मेरा नाम सुनीता मैं 2 महीने से योगा सीखने को आ रही हूँ. मेरा मानव शरीर में बहुत बदलाव हुआ है. मुझे पहले योगा करने से पहले बहुत गुस्सा आता था, वो भी कम हो गया. और डाइजेशन का प्रॉब्लम था, वो भी कम हो गया. और पेट और पीठ में दर्द था, वो भी कम हो गया. और शरीर में एक ताकत आ गया. इसके लिए मेरी मोनिका मला योगा काय हे माहिती नव्हतं, पण टीव्ही मध्ये सुद्धा मला एवढं हे नव्हतं. पण मोहिता गुरु आल्या, त्यांनी मला खूप प्रकारचे शिकवलं आणि प्रत्येकाने करून घेतात. ही जी योग विद्या आहे ते आपल्याला मन शांती, आध्यात्मिक हे सगळं शिकवतात. चांगलं असेल त्याचं कौतुक करायलाच पाहिजे. काय अगदी असं बोलतात आणि छान
छान बोलतात, त्याच्यामुळे त्यांचं आरोग्य बघा कसं आहे. मी कमल उत्तम किरविले बोलते. गेले शुक्रवारी 2 तारखेपासून नेहमी येते. 4 महिने झाले. खूप बरं वाटतं. मी अगोदर येत होते पण नुसते राऊंड मारत होते. आता या मॅडम आल्यानं 4 महिने मी रेग्युलर योगा करून जाते. मला खूप छान वाटतं. असेच छान वाटतं. आपको कितने दिन हो गए योगा करने के लिए? आपको कुछ ऐसा व्याधि था पहले? हाई बहुत है, शुगर बहुत कम हो गया है, थोड़ा मन खुश रहता है, उधर आने के बाद कैसा लगता है? अच्छा लगता है और मराठी सीख रही है लगता है वो कैसा एक्सपीरियंस करके आए, इसके बारे में बोलो. इससे उसका अच्छा लगता है, वो सब पता के समझाते हैं ना, इसलिए अच्छा लगता है. इसलिए आप नाकला केला करें तो उतना मजा नहीं आता, ये बात करेंगे तो अच्छा लगता है. अलग रहता है. मैं तो बहुत साल से मैं तो बहुत साल से वॉकिंग आ रहा है, लेकिन अभी 2-3 महीना से योगा ज्वाइन किया तो अच्छा लगा. थोड़ा उठा, कभी योगा सीखा नहीं, इधर आके अच्छा लगता है. सबसे मिलकर थोड़ा शरीर में उछाल आया, लेकिन प्रॉब्लम तो अंदर है, लेकिन धीरे धीरे ठीक हो जाएगा. मेरे को तो अच्छा लगा. टीचर भी बहुत अच्छा लगा. सब लोग फ्रेंड्स लोग सब लोग सोच लेने दो, सोच ले. 3-4 महिन्यापूर्वी त्याच्यानंतर आपण सगळेजण एकत्र आलो, तर त्यावेळेस तुमची काही व्याधी होती का, शरीर व्याधी होती का, काही बदल झाला का? मला पण फार त्रास व्हायचा, कमर दुखायची, पायाने चालायला त्रास व्हायचा. मोहिताच्या 3 महिन्याच्या या कोर्समध्ये मला खूपच फरक पडला. मोहिताविषयी काय वाटतं? चेंज करून आलास. मोहिताबद्दल काय वाटतं तुम्हाला? मोहिता खूपच कोऑपरेटिव्ह आहे आणि योगाबद्दल तिचं खूप छान योगदान दिले आपल्यासाठी आणि तिचं धन्यवाद. निशा सुसंगती चैतन्य स्मृती देणारा आहे. आपण मोहिताला भेटल्यानंतर आपल्याला, मला तरी वैयक्तिक खूप आनंद वाटला. माझं वय तुम्हाला सांगितलं तर तुम्हाला खोटं वाटेल, पण मी मोहिताला भेटल्यापासून माझं वय खरंच कमी झालं. मला तसं शरीर व्याधी काहीच नाहीये, परंतु याचं कारण काय की मी पहिल्यापासून सूर्यनमस्कार करते. व्यायाम किती महत्वाचा आहे जीवनामध्ये हे मोहिता आपल्याला मिळाल्यानंतर आपल्याला कळालं. निघताना 8च्या काट्यावर घरात आपल्याकडे काहीतरी अडचण येते प्रत्येकीला, पण आपण ती अडचण टाळून इकडे येतो. याचं कारण काय, मोहिता प्रत्येकाच्या जवळ येते, स्पर्श करते, सगळ्यांना सांगते की असं तसं, असं म्हणत नाही की लांबूनच शिकवते. म्हणून योगा टीचर सुद्धा आपल्याला इतक्या सुंदर मिळाल्या, इतक्या सुंदर मिळाल्या, त्याच्याबद्दल त्यांचं किती कौतुक करावं ते थोडंच आहे. कौतुक केल्यावर नजर पण लागू शकते. म्हणून मोहिताला काजळचा टिक्का लावायला काही हरकत नाही. मोहिता आपल्या जीवनात आपली जी स्टेप आहे ही आपली 3री जीवनातली स्टेप आहे. 2 नाटक हे 3 अंकी असतात. आपले 2 पडदे झालेले आहेत, सुंदरपणे आपण ते नाटक उठवलेलं आहे. 2 अंकी नाटक आपलं संपलंय. शेवटचं आपल्या जीवनातलं 3रं जे नाटक आहे त्या स्थितीमध्ये आपण सगळेजण आहोत. मागे पुढे असेल पण आहोत. तर हा 3रा पडदा जो असतो ना, पहिलं नाटक जेव्हा सुरू होतं ना, शेवटच्या येतात खूप कुतूहल असतं, खूप मजा असते, खूप आनंद असतो की आता किरदार काय करणार, त्याच्यावर आपण लक्ष असतं. तसं आपल्याला शेवटच्या ह्या पायरीला जर विचार केला तर आपली स्थिती अशी आहे की घरात आपण स्वतःहून बोललं तर आपल्याला तिकडनं प्रतिसाद मिळतो. सत्य आहे, कटू आहे, सगळ्यात श्रीमंत माणूस तो आहे. ज्याला आरोग्य मिळालं तर श्रीमंत माणूस आहे. अशा मोहिता मॅडम आपल्याला मिळाल्या तर आपल्याला योग्य गुरु
बाकीच्यांच्या प्लेट द्या नाही तर पुन्हा मग सगळ्यांना नाही प्लेट द्या ना ज्याची त्यांनी प्लेट द्या म्हणजे ते नको हे फक्त ते मोहितांच्या मैत्रिणी आहे ना त्यांना द्या. आपल्या प्लेट आपण आणले पाहुणे आलेत ना त्यांना आपण याच्यात देणार आहोत. काढा